शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारसनगर रस्त्यावरील हॉटेल आरवीच्या शेजारी सुरू असलेल्या एका बांधकामाच्या आडोशाला बेकायदेशीररित्या चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 1,67,500 रुपयांचा रोख रकमेसह जुगाराचे साहित्य आणि वाहने जप्त केली असून एकूण 7 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतलंय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश जबाजी कडले यांनी या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या तक्रारीवरून बनावट सोशल मीडिया खातेधारकांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित अज्ञात आरोपीने एका 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेसह विविध पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत प्रशासन आणि ठेकेदाराने गांभीर्य दाखवले नाही। सरकारने पाण्यासारखा पैसा खर्च केला, मात्र पैशाचा विनियोग अंमलबजावणी करणाऱ्यांनी केला नाही। कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागात जनतेला शुद्ध पाणी मिळत नाही। ही बाब दुर्दैवी असल्याची खंत खासदार भाऊसाहेब वागचौरे व निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी केंद्र सरकारच्या योजना आणि निधीतून राबवण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक झाली। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, आमदार विवेक कोल्हे आदी उपस्थित होते। अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौक ते सीना नदी पूल दरम्यान रविवारी रात्री दुचाकीवरून जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र दोघा चोरट्यांनी भरधाव दुचाकीवरून येत हिसकावून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत रेणुका सुरेश नन्नवरे यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे। बडगाव गुप्ता येथील वृद्ध सायकल स्वाराचा शेंडी बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत रावसाहेब चंद्रकांत कोऱ्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरख बबन साळुंके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 4 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शेंडी बायपास रस्त्यावर बाबूराव शेवाळे यांच्या घराजवळ घडली। फिर्यादीचे वडील चंद्रकांत कुंडली कोऱ्हाळे हे सायकलवरून घरी जात असताना गोरख साळुंके यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने तसेच निष्काळजीपणे चालवत पाठीमागून जोराची धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।